إنا أنزلنا التوراة فيها هدى ونور يحكم بها النبيون الذين أسلموا للذين هادوا والربانيون والأحبار بما استحفظوا من كتاب الله وكانوا عليه شهداء فلا تخشوا الناس واخشوني ولا تشتروا بآياتي ثمنا قليلا ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الكافرون وكتبنا عليهم فيها أن النفس بالنفس والعين بالعين والأنف بالأنف والأذن بالأذن والسن بالسن والجروح قصاص فمن تصدق به فهو كفارة له ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الظالمون وقفينا على آثارهم بعيسى ابن مريم مصدقا لما بين يديه من التوراة وآتيناه الإنجيل فيه هدى ونور ومصدقا لما بين يديه من التوراة وهدى وموعظة للمتقين وليحكم أهل الإنجيل بما أنزل الله فيه ومن لم يحكم بما أنزل الله فأولئك هم الفاسقون وأنزلنا إليك الكتاب بالحق مصدقا لما بين يديه من الكتاب ومهيمنا عليه فاحكم بينهم بما أنزل الله ولا تتبع أهواءهم عما جاءك من الحق لكل جعلنا منكم شرعة ومنهاجا ولو شاء الله لجعلكم أمة واحدة ولكن ليبلوكم فيما آتاكم فاستبقوا الخيرات إلى الله مرجعكم جميعا فينبئكم بما كنتم فيه تختلفون وأن احكم بينهم بما أنزل الله ولا تتبع أهواءهم واحذرهم أن يفتنوك عن بعض ما أنزل الله إليك فإن تولوا فاعلم أنما يريد الله أن يصيبهم ببعض ذنوبهم وإن كثيرا من الناس لفاسقون أفحكم الجاهلية يبغون ومن أحسن من الله حكما لقوم يوقنون. निस्संदेह तौरात देखील आम्हीच अवतरित केलं होतं, ज्यात मार्गदर्शन आणि नूर म्हणजे दिव्य प्रकाश होता. इस्लाम कबूल करणाऱ्यांवर आणि यहुदी बनणाऱ्यांवर अल्लाहच्या पैगंबरांनी या ग्रंथाचा फैसला लागू केला आणि समस्त ईशभक्त, दरवेश आणि विद्वान लोक देखील याच ग्रंथाच्या आदेशाला मानणारे होते, अशासाठी की या सर्वांना अल्लाहच्या ग्रंथाचं रक्षण करण्यास जबाबदार आणि अल्लाहचा हुकूम जारी करण्यास साक्षी बनवलं गेलं होतं. आम्ही हा आदेश दिला की तुम्ही माणसांचं भय राखू नका, फक्त माझंच भय राखा आणि माझ्या आयतींना तुच्छ मोबदल्यात विकू नका. आणि ऐकून घ्या की जो मनुष्य देखील या फैसल्यास आणि या आदेशास मानणार नाही, तो अल्लाहनं अवतरित केला आहे, तर जाणून घ्या असे लोक काफिर, इन्कारी आहेत. आणि आम्ही तौरातमध्ये त्यांच्यासाठी आदेश लिहिला होता की जीवाच्या बदल्यात जीव, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक आणि कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि इतर सर्व जखमांचा बदलाही अशा प्रकारे बरोबरीनं दिला गेला पाहिजे. मग ज्यानं बदला म्हणजे सूड घेण्याचा आपला हक्क दान केला,
म्हणजे माफ केलं तर मारणाऱ्याला सोडलं जाऊ शकतं. आणि अल्लाहनं अवतरित केलेल्या या हुकमास जो कोणी लागू करणार नाही तर असे लोक जुलमी अत्याचारी आहेत. आम्ही त्यांच्या मागे त्यांच्याच इशाऱ्यानुसार मरियम पुत्र ईसा मसीहला पाठवलं, जे आपल्या पूर्वी अवतरित झालेल्या तौरातला सत्य असल्याचं सांगत होते. आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन आणि दिव्य प्रकाशानं युक्त असा इंजिल ग्रंथ प्रदान केला, जो आपल्या पूर्वी अवतरलेल्या तौरेत ग्रंथाची शिकवण सत्य असल्याचं सिद्ध करीत होता. आणि अल्लाहचं भय राखून आचरण करणाऱ्यांना मार्गदर्शन आणि उपदेशाचा मार्ग स्पष्टपणे दाखवला गेला. आणि इंजिलवाल्यांकरता हे बंधनकारक आहे की जे काही अल्लाहनं इंजिलमध्ये उतरवलं आहे त्याच्याच नुसार फैसला करावा. आणि जो मनुष्य देखील अल्लाहनं अवतरित केल्यानुसार फैसला करणार नाही किंवा मानणार नाही तर असे लोक दुराचारी आहेत, अर्थात मोठे बेलगाम आणि आज्ञाभंग करणारे आहेत. आणि आम्ही हा ग्रंथ तुमच्यावर सत्यासह उतरवला आहे, जो आपल्या पूर्वी अवतरलेल्या ग्रंथांची सत्यता दर्शवतो आणि त्या सर्व ग्रंथांवर नजर राखणारा आणि संरक्षक आहे. तेव्हा आता यांच्या दरम्यान अल्लाहनं अवतरित केलेल्या या ग्रंथानुसार अर्थात कुराणानुसार फैसला करा. ज्या अर्थी तुमच्याजवळ उघड सत्य येऊन पोहोचलं आहे, तर यांच्या कोणत्याही इच्छा कबूल करू नका. तुमच्यापैकी प्रत्येक इसमाकरता आम्ही शरीयत आचरणाचा दस्तूर म्हणजे धर्मशास्त्र आचारसंहिता निश्चित केली आहे. अल्लाहनं इच्छिलं असतं तर सर्व लोकांना एकाच धर्मावर चालणारा जनसमूह बनवलं असतं, परंतु त्यानं असं केलं नाही. आणि तुमच्यासाठी आपल्यातर्फे दिलेल्या आदेशात कसोटी आणि परीक्षा ठेवली आहे. आता तुम्ही नेक आणि सदाचाराच्या गोष्टींकडे धाव घेऊन चालू लागा. अल्लाहकडे तुम्हा सर्वांना परत जायचं आहे. तुमच्या आपापसातील मतभेदांची खरी हकीकत तो त्यावेळी तुम्हाला सांगेल. आणि या गोष्टीचा आदेश माना की तुम्ही याच्या दरम्यान जो फैसला कराल तो या ग्रंथानुसार करा, जो अल्लाहनं तुमच्याकडे अवतरित केला आहे. आणि त्यांच्या इच्छा आकांक्षांचा पाठपुरावा करू नका. आणि फार सावध रहा की कदाचित तुम्हाला ते अल्लाहनं अवतरित केलेल्या एखाद्या आदेशापासून विचलित न करावेत. मग जर हे लोक आपल्या हरकती करण्याचं थांबवणार नाहीत तर जाणून घ्या की अल्लाहनं यांच्या काही अपराधांमुळे त्यांना संकटात टाकण्याचा इरादा केलेला आहे. आणि खरी गोष्ट अशी की बहुतेक लोक आज्ञाभंग करणारे आहेत. आता काय हे लोक अडाणीपणाचा फैसला इच्छितात? जे लोक विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्याकरता अल्लाहच्या फैसल्यापेक्षा उत्तम फैसला आणखी कोणाचा बरं असू शकतो?